मित्रांनो नमस्कार. आजच्या या देशाच्या राजकारणामध्ये कोण वफादार आणि कोण गद्दार हे सांगणं अत्यंत कठीण आहे, कारण भ्रष्टाचाराने 80% हे राजकारणी हे माखलेले आहेत. त्यामुळे काहींना भीती असते की आपण आज जाऊ, काहींना भीती असते की आपलं कुटुंब आज जाईल, तर काहींच्या महत्वाकांक्षा मोठ्या असतात आणि त्यामध्ये खरेदी करणारा जर भाजपसारखा पक्ष असेल तर मग काय सांगणार. आज महाराष्ट्रामध्ये ही स्थिती आहे. रोज नवीन नवीन गोष्टी बाहेर येतात. कधी हात फुटणार, कधी तो फुटणार, कधी तो नेता जाणार, कधी हा नेता जाणार आणि विरोधकांचे नेते, आमदार, खासदार, नगरसेवक हे गद्दार ठरणार अशी चर्चा ही दिवसभर कुठच्या ना कुठच्या सोशल मीडियावर किंवा कुठच्या चॅनलवर येत राहते. त्यामुळे लोकांना प्रश्न पडतो की खरंच काय होणार. उद्या सकाळी जेव्हा आपण उठू तेव्हा ती हेडलाईन असेल का की 5 आमदार निघून गेले, 7 खासदार निघून गेले. आज शिवसेना ठाकरे गटाबाबत ही चर्चा सुरू आहे. नमस्कार, मी अमित जोशी, वृत्त दिनांक डिजिटलच्या माध्यमातून आज रविवार तुमच्या समोर आलोय. गेल्या 3-4 दिवसापासून सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे. चर्चा म्हणण्यापेक्षा पत्रकारांनी सोडलेली ती पुडी आहे. आता फक्त बघायचं एवढंच आहे की ती पुडी आहे की खरंच असं काहीतरी राजकारण घडणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये जवळपास 9 खासदार आहेत. या 9 खासदारांपैकी 7 खासदार फुटणार आणि शिंदेसोबत जाणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे. ही चर्चा पत्रकारांनी सुरू केली. आता खरं काय खोटं काय हे येणारा काळ ठरवेल. त्यामुळे खरंच उद्धव ठाकरेंबरोबर जे 9 लोक आहेत, जे 9 खासदार आहेत, ते वफादार आहेत की पुन्हा एकदा गद्दार म्हणून त्यांच्यावर शिक्का लागणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. एकनाथ शिंदे भले भले आमिष देत असतात. म्हणजे अगदी छोट्या पदाधिकाऱ्यापासून ते खासदार आमदारांपर्यंत सोबत या, इतके पैसे घ्या, मंत्रीपद घ्या, हे मोठं पद घ्या, तुमची फायली सगळ्या हातावेगळ्या करतो, तुमची कामं होतील. त्यामुळे नेते, आमदार, खासदार, नगरसेवक यांना लालच सुटलेली आहे. एक 20-25% अशी माणसं म्हणा की घाबरलेली आहेत की मी एवढ्या वर्षामध्ये इतका पैसा कमवला, अफाट पैसा कमवलाय, भ्रष्टाचार केलाय, उद्याचा हा भ्रष्टाचार ईडी, सीबीआय, आयटीने बाहेर काढला तर आपल्याला पुढची 5-10 वर्ष तुरुंगात खावी लागतील जाऊन, ही भीती असते. त्यामुळे ते दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीत असतात. किंवा आज महत्वाकांक्षा फार मोठी आहे. आज भाजपने अशी स्थिती करून ठेवली आहे विरोधकांची, आमदारांची, खासदारांची, नगरसेवकांची, त्यांना निधी मिळत नाही, त्यांची कामं होत नाही, मतदारसंघात त्यांचा विकास होत नाही. मग ते विचार करतात की आपल्याला इतका अन्याय होतोय, आपल्याला सूड उगवला जातोय, त्यापेक्षा आपण मग सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर जाऊन बसू, किंवा पैसे तरी मिळतील, विकास कामं होतील. त्यामुळे अनेक आमदार, खासदार, नगरसेवक कधी कुठे उड्या मारतील, निष्ठावानवरून कधी गद्दार होतील, वफादारवरून कधी गद्दार होतील हे सांगता येत नाही. आणि आता चर्चा आहे की 9 पैकी 7 खासदार हे ठाकरेंची साथ सोडून कोणत्याही श्रेणी धनुष्यबाण जे ओरिजिनल ठाकरेंचं आहे आणि सध्या शिंदेकडे आहे ते हातात घेऊ शकतात. आणि त्यातील एका दोघांना मंत्रीपद किंवा मोठं पद मिळू शकतं, प्लस त्यांचा किमान 5 वर्षाचा खर्च निघू शकतो आणि शिंदे तो खर्च देऊ शकतात. अशी चर्चा ही संपूर्ण राजकीय वर्तुळात आहे. आज तुम्ही जर बघाल तर मुंबईमध्ये 3 खासदार हे ठाकरेंचे आहेत. त्यात संजय पाटील आहेत, अरविंद सावंत आहेत, अनिल देसाई आहेत. आणि ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा बाहेर त्याच्यामध्ये एक वाघचौरे आहेत, संजय जाधव आहेत, नागेश अष्टेकर पाटील आहेत, ओमकार निंबाळकर आहेत. हे जे सगळी मंडळी आहेत, ही 9 मंडळी पैकी 7 जण फुटणार अशी चर्चा आहे. मग 2 कोण फुटणार नाही, जे मातोश्रीशी अगदी एकनिष्ठ आहेत. एक म्हणजे अनिल देसाई आणि दुसरे म्हणजे अरविंद सावंत. पण उरलेले 7 जण जातील तर मला असं वाटतं की शेवटी काय असतं की पैसा, सत्ता, महत्वाकांक्षा ही फार मोठी आहे. लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय, मराठी माणसाने तुम्हाला निवडून दिलंय, महाविकास आघाडीच्या मतदारांनी तुम्हाला मतदान केलंय हे विसरून आपल्याला पुढे तिकीट मिळेल न मिळेल, एक 40-50 कोटीचा जर आपल्याला फायदा झाला, आपल्या तिजोरीत इतके पैसे आले, आपल्याला वाचवण्याचं आश्वासन केंद्र सरकारकडून मिळालं, आयटी, सीबीआय, ईडीची रेट पडणार नाही हे आपल्याला जर कळलं तर मग आपल्याला काय करायचंय, उद्धव ठाकरे काय करायचंय, शरद पवार, त्यापेक्षा आपण जाऊन मांडीवर बसूया शिंदेच्या किंवा भाजपच्या, असा विचार करणारे अनेक लोक असतात. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की जे उर्वरित बाहेरचे महाराष्ट्रातले इतर भागातले जे खासदार आहेत उद्धव ठाकरेंचे, ते वफादार म्हणून कायम सोबत राहणार उद्धव ठाकरेंच्या, की महत्वाकांक्षापोटी किंवा भीतीपोटी शिंदेच्या वोटात जाऊन उडी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. वेळ जवळ आहे, कधी हे होऊ शकतं. जर नाही झालं
तर मग उद्धव ठाकरेंसाठी ही चांगली गोष्ट आहे की बाबा हो, आजही तुमच्याकडे वफादार लोक आहेत, खासदार, आमदार, नगरसेवक तुमच्याशी वफादार आहे. मात्र जर या लोकांनी उड्या मारल्या, हे शिंदेसोबत गेले, भाजप सोबत गेले, किंवा यांनी जर उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली, तर तो सर्वात मोठा फटका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला असेल. आता फक्त दिल्ली दूर आहे किंवा दिल्ली पास आहे हे बघणंच उत्सुकतेचं आहे. मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी नवा विषय घेऊन तुमच्या समोर हजर राहील. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.